वयाच्या एका टप्प्यावरती आपल्यापैकी प्रत्येक जण पैसे कसे कमवायचे हे तर शिकून घेते. आपण कमवलेले पैसे खर्च कसे करायचे हे समजण्यासाठी मात्र खूप लोकांचं आयुष्य निघून जातं. ज्या कारणासाठी आपलं हे युट्यूब चॅनल मी ओपन केलं होतं. जेवढी सॅलरी आहे ना त्याच्यापेक्षा कमीच खर्च करण्याचा प्रयत्न करतो आणि तरी सुद्धा आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही की आपले पैसे खर्च कुठे होतात, की आपण करिअरच्या इनिशियल स्टेज वरती असतो. आपल्याला खूप साऱ्या गोष्टींसाठी पैशांची गरज पडत असते. इमर्जन्सीचं नावच इमर्जन्सी, त्यामुळे ती काही सांगून नाही येणार. तुमची इन्व्हेस्टमेंट हा तुमचा इमर्जन्सी फंड होऊ शकत नाही. इन्शुरन्सचं पर्पज फक्त आपल्याला सुरक्षा पुरवणं इतकं असलं पाहिजे. इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट म्हणून बघू नका. फक्त कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स वरती डिपेंड राहणं ही मिस्टेक का असू शकते त्याची 3 कारण मी तुम्हाला सांगतो. ही इतकं सोपं नाही जेवढं सोपं तुम्हाला एखाद्या युट्यूबच्या शॉर्ट मध्ये, एखाद्या इंस्टाग्रामच्या रील मध्ये किंवा एखाद्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये दिसतं. नंबर 10 की ही चूक तर चुकून पण नका करू. तरुण वयामध्ये स्वतःचं घर विकत घेणं हा योग्य निर्णय आहे की अयोग्य निर्णय आहे हे तुमचं तुम्ही स्वतः ठरवा. पण त्याच्या आधी हे 3 उदाहरणं ऐका. ही 3ही रिअल लाईफ उदाहरणं आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 आर्थिक चुकांविषयी बोलणार आहे ज्या चुका आपल्यापैकी बहुतेक तरुण लोक त्यांच्या 20s मध्ये त्यांच्या पैशांसोबत करत असतात आणि त्याच कारणामुळे ते फायनान्शियल ट्रॅप मध्ये तरी फसतात किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब राहतात. वयाच्या एका टप्प्यावरती आपल्यापैकी प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती पैसे कसे कमवायचे हे तर शिकून घेते. ते शिकावंच लागतं. पण आपण कमवलेले पैसे खर्च कसे करायचे, त्या पैशांचं नियोजन कसं करायचं हे समजण्यासाठी मात्र खूप लोकांचं आयुष्य निघून जातं आणि तरी सुद्धा ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. खरं तर हेच कारण आहे ज्या कारणासाठी आपलं हे युट्यूब चॅनल मी ओपन केलं होतं. आपल्यासारखे जे तरुण मित्रमैत्रिणी आहेत, विशेषतः मराठी मित्रमैत्रिणी, त्यांची त्यांच्या करिअर विषयीची, त्यांच्या पैशांविषयीची अंडरस्टँडिंग वाढावी, समज वाढावी आणि त्यातून योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना मदत मिळावी. याच कारणासाठी आपल्या युट्यूब चॅनल वरती मी व्हिडिओज बनवत राहिलेलो आहे आणि यापुढे सुद्धा बनवत राहणार आहे. त्या सिरीज मधला आजचा हा एक खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये अशा 10 कॉमन मिस्टेक सांगणार आहे मी, ज्या आपल्यापैकी बहुतेक लोक करतच असतात. कदाचित तुम्ही पण ह्याच्यातल्या काही मिस्टेक केल्या असतील किंवा फ्युचर मध्ये नकळतपणे त्या तुमच्याकडून होऊ शकतात. त्यामुळे हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. सो चला सुरुवात करूयात आपण. या 10 मधली सगळ्यात पहिली आर्थिक चूक आहे आपण कमवत असलेल्या पैशांचा ट्रॅक नाही ठेवणं. आता मी माझ्या खूप साऱ्या मित्रांसोबत जेव्हा बोलत असतो, पैशांविषयीचं आमचं डिस्कशन होतं, तेव्हा एक गोष्ट नेहमी कॉमन ऐकायला मिळते. मंथ एंड जेव्हा येतो ना किंवा महिना संपत येतो तेव्हा सॅलरी मधले पैसेच उरलेले नसतात आणि मग मी त्यांना बोलतो चला थोडासा हिशोब करूयात आपण की नेमकं तुम्ही कमवताय किती आणि त्यातून तुमचे खर्च किती आहेत आणि पैसे चाललेत कुठं नेमकं. तर जेव्हा 1-2 जणांसोबत ह्या गोष्टी मी कॅल्क्युलेट करायला बसलो ना तेव्हा ही शॉकिंग गोष्ट लक्षात आली की खरं तर त्यांचे एक्सपेन्सेस जे आहेत, खर्च जे आहेत ना, ते त्यांच्या सॅलरीपेक्षा कमीच आहेत नेहमी. म्हणजे माझ्या एका मित्राला 25,000 रुपयांची सॅलरी होती आणि त्याचे मोठे मोठे एक्सपेन्स काढले. मी त्याला विचारलं की तुझे दर महिन्याचे खर्च काय काय आहेत, तर त्याने सांगितलं घराचा रेंट आहे, लाईट बिल आणि दूध, पेपर वगैरे या सगळ्या गोष्टींसारखे युटिलिटीचे काही बिल्स आहेत. मित्रांसोबतची पार्टी केली, ट्रॅव्हलिंग साठी थोडेफार पैसे गेले, एखादा त्याचा मोबाईलचा वगैरे EMI चालू आहे. असे मोठे मोठे जेवढे काही त्याचे खर्च होते ना ते सगळे एक्सेल शीट मध्ये लिहून घेतले आणि ते कॅल्क्युलेट करून बघितलं तर हे सगळे एक्सपेन्सेस मिळून पण 20,000 रुपयांच्या कमीच येत होते, जेव्हा की त्याला सॅलरी 25,000 रुपये होती आणि तरी सुद्धा दर महिन्याला मंथ एंडला त्याच्याकडे पैसेच नसतात. मी म्हटलं का बाबा, नेमके हे तुझे वरचे 5,000 रुपये जे सेव्ह व्हायला पाहिजे, उलट वाचायला पाहिजे तुझा सगळा खर्च होऊन सुद्धा, ते तुझ्याकडे का वाचत नाहीत? तर त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. तो बोलला मलाच माहिती नाही नेमके हे पैसे कुठे जातात. हीच गोष्ट आपल्यापैकी खूप लोकांसोबत होत असेल. तुम्ही बघा, आपण नेहमी जेवढी सॅलरी आहे ना त्याच्यापेक्षा कमीच खर्च करण्याचा प्रयत्न करतो आणि तरी सुद्धा आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही की आपले पैसे खर्च कुठे होतात आणि मंथ एंडला आपल्याकडे पैसेच उरत नाहीत. उलट आपल्याला क्रेडिट कार्ड वरनं काढायला लागतात किंवा मित्रांकडनं उधार घ्यायला लागतात. जर का ही गोष्ट अवॉइड करायची असेल तर ह्याला आपण थोडक्यात लिकेज म्हणू शकतो की आपल्याही नकळत कुठेतरी आपण पैसे स्पेंड करतोय आणि प्रोबॅबली अशा गोष्टींवरती स्पेंड करतोय ज्या गोष्टींवरती अनावश्यक खर्च आहे किंवा ती गोष्ट आपल्यासाठी गरजेची नाहीये. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर का हे सगळं अवॉइड करायचं असेल ना तर तुम्हाला तुमच्या पैशांचा ट्रॅक ठेवणे इम्पॉर्टंट आहे. दररोज संध्याकाळी 5 मिनिटांचा वेळ द्या आणि तुमचं फोन पे, गुगल पे, जिथून कुठून तुम्ही ट्रान्झॅक्शन करताय ना त्या सगळ्या गोष्टी एक्सेल शीट मध्ये मेंटेन करा किंवा एखादं मनी मॅनेजमेंट ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये एंट्रीज करा की कुठल्या गोष्टीसाठी आपण किती पैसे खर्च केलेत. आणि मंथ एंडला जेव्हा तुम्ही टॅली कराल आणि कॅल्क्युलेट कराल, चेक कराल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कुठल्या नेमक्या अनावश्यक गोष्टींवरती खर्च होतोय आपला. सगळ्यात पहिली ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यावरती काम करा की पुढचे 3 महिने तुम्ही खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवायचा आहे आणि चेक करायचं मंथ एंडला की कुठल्या गोष्टींवरती
गोष्टींवरती आपण आवश्यक खर्च केलेला आहे आणि कुठल्या गोष्टींवरती अनावश्यक खर्च केलेला आहे, हा ट्रॅक ठेवणं आणि हे तुमच्या लक्षात येणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जी तुम्ही आजपासूनच करायला स्टार्ट करा, हे मी तुम्हाला रिकमेंड करेन. दुसरी आर्थिक चूक, फायनान्शियल मिस्टेक, जी आपल्यापैकी बहुतेक लोक परत करत असतात. जरी का समजा ट्रॅक ठेवला किंवा आपल्याला माहिती असेल आपले एक्सपेन्सेस कुठे होतात, तर त्या पैशांचं बजेटिंग न करणं. आता बजेटिंग ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण जोपर्यंत तुम्ही बजेट नाही करणार ना पैशांचं, तोपर्यंत तुम्हाला हे लक्षातच येणार नाही की आपण कशावरती खर्च केले पाहिजेत. तोपर्यंत तुम्ही रॅन्डम आणि अनकॉन्शियसच खर्च करत राहाल. तर पैशांचं बजेटिंग कसं करायचं हे आपण खूप व्हिडिओज मध्ये डिस्कस केलेलं आहे, किंवा तुम्हाला माहिती पण असेल. एक खूप बेसिक प्रिन्सिपल आहे बजेटिंगचं, ते म्हणजे 50-30-20 प्रिन्सिपल. 50% अमाऊंट तुम्ही जेवढे काही कमवताय त्या पैशांची, ती अमाऊंट तुमच्या गरजांवरती खर्च झाले पाहिजेत. आणि गरजांमध्ये सगळ्या गोष्टी येतील. त्या कुठल्या? तुमचा रेंट आहे, तुमचे जे युटिलिटीचे बिल्स आहेत ते येतील, तुमचा जर काही एखादा बँक EMI चालू असेल जो दर महिन्याला तुम्हाला पे करावाच लागतो तो असेल, तुमचं जर काही मेडिकेशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू असतील, तुमचे फॅमिली एक्सपेन्सेस असतील, तर ह्या ज्या काही गरजांचा खर्च आहे ना की तो करावाच लागतो तुम्हाला दर महिन्याला, तो तुमच्या नीड्स मध्ये येईल. त्याच्यासाठी 50% अमाऊंट खर्च करायची. 30% अमाऊंट मध्ये तुमचे वॉन्ट्स अँड डिझायर्स कंप्लीट करायचे. कारण बघा, ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे की म्हातारपणामध्ये जर काही करोडो रुपये जरी आपल्याकडे सेव्ह असले, तोपर्यंत आपल्याला चालायला येणार नाही, पाय नीट नसतील, काही खायला प्यायला येणार नाही, तोंडामध्ये दात व्यवस्थित राहणार नाहीत. अशा सिच्युएशन मध्ये खूप पैसे जरी आपल्याकडे असले, कमवून जरी आपण ठेवले, तरी त्यावेळेस त्या पैशांचा आनंद घेता येणार नाही. त्यामुळे आता जोपर्यंत वय आहे, एनर्जी आहे, ताकद आहे आपल्याकडे, तोपर्यंत आपल्याला आयुष्य पण एन्जॉय करायचंय. पण ऍट द सेम टाइम आपली फायनान्शियल हेल्थ व्यवस्थित राहील आणि फायनान्शियल बजेट बिघडणार नाही, या गोष्टीची काळजी घेऊन. त्यामुळं तुम्ही जे काही कमवताय त्याच्या 30% मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. जसं की पार्टी करायची, नवीन मोबाईल घ्यायचाय, नवीन कपडे घ्यायचे, किंवा अजून तुम्हाला एखादी ट्रिप अरेंज करायची मित्रांसोबत, फॅमिली सोबत. अशा सगळ्या ज्या डिझायर वाल्या गोष्टी असतात ना आपल्याला करायच्या असतात, त्या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्या सॅलरीची 30% अमाऊंट खर्च झाली पाहिजे. आणि मिनिमम 20% अमाऊंट म्हणजे 20% अमाऊंट ही दर महिन्याला न चुकता आणि न विसरता इन्व्हेस्टच झाली पाहिजे. सेव्ह करा आणि इन्व्हेस्ट करा. आता हे इन्व्हेस्ट कसे करायचे, कुठल्या असेट्स मध्ये इन्व्हेस्ट केलं तर लॉंग टर्म मध्ये आपल्यासाठी बेनिफिशियल असू शकेल, याच्याविषयी जर का तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन हवं असेल, तसा एखादा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून मला सांगा. मी कंप्लीट गायडन्स वाला एखादा व्हिडिओ पण त्याच्यावरती सेपरेट बनवेन. जेव्हा तुम्ही ट्रॅक ठेवायला सुरुवात केली, त्याच्यानंतर तुमच्या पैशांची बजेटिंग करायला स्टार्ट करा आणि या 50-30-20च्या फॉर्म्युल्यानुसार तुमच्या पैशांचं बजेटिंग करायला पण आजपासूनच स्टार्ट करा. तिसरी कॉमन फायनान्शियल मिस्टेक ती म्हणजे इझी लोन्स घेणं. बघा, आजकाल ना लोन घेणं हा प्रकार खूप सोपा झालेला आहे. आपल्याला क्रेडिट कार्ड खूप सहजपणे मिळतंय. क्रेडिट कार्ड मिळाल्याच्या नंतर काही ऍप सुद्धा आहेत जे 15 मिनिटांमध्ये, 30 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला छोटे छोटे लोन देतात. 50,000 रुपयांचं, 1,00,000 रुपयांचं, 15,000 रुपयांचं, 20,000 रुपयांचं. बरोबर आहे. आधी एक वेळ होती जेव्हा तुम्हाला एखादं लोन घ्यायचं असेल, फार फार तर ते पर्सनल लोन वगैरे, तर बँकेत जायला लागायचं, सगळं डॉक्युमेंटेशन कंप्लीट करायला लागायचं, त्याच्यानंतर तुम्हाला 2-3 वर्षाचे ITR द्यायला लागायचे, प्लस गॅरंटर द्यायला लागायचे. अशा खूप साऱ्या गोष्टी केल्यानंतर, प्रोसिजरच्या नंतर एखादं लोन मिळायचं. पण लोन मिळणं आता सोपं झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांचं काय होतंय, आपण पटकन लोन घेतो, पटकन क्रेडिट कार्डचे बिल्स आपल्यावरती चढतात. पण ह्या गोष्टीमुळे होतं काय माहिती, लोन घेणं हे तर सोपं आहे, पण लोन रिपे करणं तेवढंच अवघड काम आहे. तुम्ही फ्रस्ट्रेटेड लोक बघितलेले असतील क्रेडिट कार्डच्या ट्रॅप मध्ये. तर माझ्याच ओळखीतले कितीतरी लोक आहेत ज्यांचं 1-1 आणि 1.5 लाख रुपयांचं क्रेडिट कार्डचं बिल दर महिन्याला पेंडिंग असतं, जेव्हा त्यांचं पेमेंट 30-40 रुपयांच्या आसपास पण नसतो. आणि यावरून हद्द म्हणजे भरपूर जे ऍप्स आहेत ना जे तुम्हाला 5-5 मिनिटांमध्ये लोन देतात, ते तर सरळ सरळ फ्रॉडचा बिझनेस करतात. एक तर त्यांचं लोन खूप महाग असतं, 35-35, 40-40% इंटरेस्ट इयरली चार्ज करत असतात तुमच्या लोनवरती ते. आणि त्यातूनही जर का एखादा EMI बाउन्स झाला तुमचा किंवा तुम्ही पे नाही करू शकलात, तर ते लोक लिटरली तुमच्या कलिग्सला फोन करतील, तुमच्या मित्रांना कॉल करतील, तुमच्या फॅमिली मधल्या लोकांना कॉल करतील, तुमच्या बॉसला कॉल करतील. काही केसेस मध्ये तर तुमचे इंटरनेटवरले फोटो घेऊन ते मॉर्फ केले जातात, त्याचे व्हिडिओज बनवले जातात आणि अशा पद्धतीने सुद्धा लोकांना टॉर्चर करण्याचे उद्योग चालू आहेत आता. त्यामुळे जर का तुम्हाला फायनान्शियल ट्रॅप मध्ये फसायचं नसेल किंवा लॉंग टर्म मध्ये तुमची फायनान्शियल हेल्थ चांगली ठेवायची असेल ना, तर ही गोष्ट स्ट्रिक्टली अवॉइड करा. कुठलंही लोन ना घेऊच नका. आजही मला माहिती क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर कसा करायचा, पण मी तरीही क्रेडिट कार्ड साठी अप्लाय नाही केलं, कारण आता तशी वेळ पण नाहीये, हे मला माहितीये. त्याची सवय लागते आपल्याला. डिसएडव्हान्टेजेस जास्त असतात किंवा आपण ते करून घेतो, जेवढे त्याचे फायदे आहेत त्यापेक्षा जास्त ह्या वयामध्ये, कारण की आपण करिअरच्या इनिशियल स्टेज वरती असतो आणि आपल्याला खूप साऱ्या गोष्टींसाठी पैशांची गरज पडत असते. हे आभासी पैसे जे असतात ना, जे आपले नसतात, कुणीतरी आपल्याला देत असतं, त्या ट्रॅप मध्ये जर का एकदा फसायला स्टार्ट झालं ना, तर त्याच्यातून निघणं बाहेर हे खूप अवघड काम आहे. त्यामुळं लाईफ मध्ये एज्युकेशन लोन किंवा होम लोन सारखं एखादं लोन, तो पण विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. असं जर का एखादं महत्वाचं लोन असेल तर तो पूर्ण विचार करून 1-2च महत्वाची लोन्स घेतली पाहिजेत. ह्या छोट्या छोट्या लोनच्या ट्रॅप्स मध्ये तर आपण बिलकुल नाही पडायला पाहिजे, जेणेकरून आपल्यासोबत कुठला फ्रॉड पण होणार नाही आणि ते लोन रिपेमेंटचं जे टेन्शन असतं, जो वैताग असतो ना, त्याच्यातून पण तुम्ही वाचू शकाल. ह्या लोनच्या ट्रॅप्स पासून नेहमी बाहेर राहण्याचा प्रयत्न करा. नंबर 4,
इन्व्हेस्टमेंट करायला डिले करत राहणं. जेव्हा मी माझ्या भरपूर साऱ्या मित्रांना विचारतो ना की तू इन्व्हेस्टमेंट कुठं करतो, तर त्यांचं उत्तर असतं कुठेच नाही करत. का नाही करत? तर सॅलरीज खूप कमी आहे, आता खूप कमी कमवतोय, जेव्हा चांगले पैसे कमवायला लागेल तेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करेन, जेव्हा सॅलरी वाढेल तेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करेल, जेव्हा बोनस येईल तेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करेन. ही सगळी त्यांच्याकडे कारणं असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, वॉरन बफेट एकदा म्हणाले होते, त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी इन्व्हेस्ट करायला स्टार्ट केलं आणि तरी सुद्धा वॉरन बफेट म्हणाले होते की मी आयुष्यात खूप लेट इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली. जर त्यांना 11वं वर्ष लेट वाटत असेल तर आपण तर 25-30 वर्षांपर्यंत आलोय. अजून किती तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे वेळ आहे? आणि सेकंड थिंग, जर का तुम्ही कंपाऊंडिंग या गोष्टीचा अभ्यास केला, चक्रवाढ व्याज ह्या गोष्टीचा अभ्यास केला, तर तुम्हाला हे खूप स्पष्टपणे लक्षात येईल की किती अमाऊंट मध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करू शकतो, यापेक्षा जास्त किती लॉंग टर्म साठी पैसे इन्व्हेस्ट करू शकतो, किती जास्त वेळ आपण त्या पैशांना ग्रो करण्यासाठी देतो, हे इम्पॉर्टंट आहे. कंपाऊंडिंग अशा पद्धतीने वर्क करते. त्यामुळे तुम्ही म्हणाल की पुढच्या 5 वर्षानंतर दर महिन्याला मी 10,000 रुपये इन्व्हेस्ट करेल, त्यापेक्षा जास्त बेटर गोष्ट तुमच्यासाठी ही आहे की आज आत्तापासून दर महिन्याला 500 ते 1000 रुपये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा. ते पैसे सुद्धा लॉंग टर्म मध्ये तुम्हाला चांगला बेनिफिट देतील आणि चांगली ग्रोथ देतील. त्यामुळे कारण देणं थांबवा आणि समजदारीचा निर्णय घ्या. आजपासून जेवढे काही पैसे तुमच्याकडे आहेत, जितकं काही शक्य आहे, खूपच शक्य नसेल ना तर 500 रुपये मिनिमम तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ना, तर 500 रुपयांचा एसआयपी करायला स्टार्ट करा. पण आजपासून आणि आत्तापासूनच करा, जेणेकरून लॉंग टर्म मध्ये तुमची चांगली वेल्थ तयार होऊ शकेल, त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळेल. या गोष्टीवरती सुद्धा मी बऱ्याच वेळेस व्हिडिओ बनवलेले आहेत, जसे की सॅलरी कमी असेल तर श्रीमंत कसं व्हायचं वगैरे, असे बरेचसे व्हिडिओज मी बनवलेले आहेत, ते पण तुम्ही चेकआउट करू शकता जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी विषयी अजून माहिती हवी असेल तर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करा आणि आता स्टार्ट करा, भविष्यात करण्याची वाट बघू नका. मिस्टेक नंबर 5, इमर्जन्सी फंड इग्नोर करणं. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. माझा एक खूप जवळचा मित्र आहे, आयटी मध्ये जॉब करत होता, चांगलं पॅकेज होतं, पण झालं काय माहितीये, त्याला असं वाटलं की आपण एखाद्या नवीन ऑफर पटकन काढून घेऊ. त्यामुळे त्याने आधीच्या कंपनीमध्ये रिझाईन दिलं आणि रिझाईन देऊन नोटीस पिरियड पण सर्व केला, पण त्याला पुढच्या कंपनीतली ऑफर लगेच मिळाली नाही. 2 ते 3 महिन्यांचा गॅप पडला जोपर्यंत की त्याला पुढचा जॉब भेटला. पण मधल्या काळामध्ये त्याचे बँकेचे ईएमआय चालू होते, घराचा रेंट होता, फॅमिलीचे एक्सपेन्सेस होते. या सगळ्या गोष्टींमध्ये तो इतका फ्रस्ट्रेट झाला कारण सॅलरी बंद झाली होती आणि त्याच्याकडे खर्च करायला पण पैसे नव्हते. विचार करा, ज्याचे 30-40 हजार रुपयाचे मंथली ईएमआय चालू आहेत, 20-25 हजार रुपये घरचा खर्च आहे, तेवढं जर का 60-70 हजार रुपयाचा लोड त्याच्यावरती मंथली असेल आणि 3 ते 4 महिने सॅलरीच नाही आली आणि त्याच्याकडे सेव्हिंग मध्ये पण काहीच नाही, तर कुठल्या लेवलचं फ्रस्ट्रेशन त्या माणसाला येत असेल. तुम्ही तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशा बऱ्याचशा केसेस बघितले असतील जिथं लोक इमर्जन्सी सिच्युएशन साठी रेडीच नसतात. खूप काही इमर्जन्सी येऊ शकतात, जसे की तुमचा एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्यातून 3-4 महिन्यांची बेड रेस्ट लागली, जेव्हा मे बी तुमची कंपनी तुम्हाला पे नाही करणार, अशा वेळेस पण तुम्हाला घर तर चालवावं लागणार आहे. अशा वेळेस जर का तुमचा बँकेचा ईएमआय असेल तर बँक तर नाही बोलणार की बाबा तुझा ऍक्सिडेंट झालाय, 3 महिन्यानंतर पैसे दे. किंवा समजा आता ले ऑफचे वगैरे वारे चालू आहेत, अशा एखाद्या केसमध्ये तुमचा जॉब गेला, इमर्जन्सीचं नावच इमर्जन्सी, त्यामुळे ती काही सांगून नाही येणार की बाबा 15 दिवसात मी तुझ्या लाईफ मध्ये येणार आहे. त्यामुळं इमर्जन्सीसाठी रेडी राहणं. बघा, लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे हे आपल्याला माहिती आहे, प्रत्येक इमर्जन्सी काय आपल्याला माहिती नसते, पण जेवढ्या काही इमर्जन्सी येऊ शकतात लाईफ मध्ये हे आपल्याला माहिती आहे ना, तेवढ्यांसाठी तरी रेडी राहणं हे आपलं काम आहे. त्यामुळं 6 महिन्यांचा मिनिमम इमर्जन्सी फंड, तुमचा जो काही बेसिक गरजांचा खर्च आहे जो तुम्हाला दर महिन्याला करावाच लागतो, तेवढा पुढच्या 6 महिन्यांचा खर्च कुठल्याही डेटला तुमच्याकडे सेव्हिंग मध्येच असायला पाहिजे. तुम्हाला तो खूप इझिली अवेलेबल होईल या फॉर्मॅट मध्येच किंवा या पद्धतीनेच तुमच्याकडे तो असायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, तुमची इन्व्हेस्टमेंट हा तुमचा इमर्जन्सी फंड होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल 5 लाख रुपये माझ्याकडे म्युच्युअल फंड मध्ये आहेत, पण ही समजदारी बिलकुल नाहीये की ते 5 लाख रुपये आहेत म्हणून तुम्ही वेगळा इमर्जन्सी फंडच ठेवत नाही आहात. तुमचा जो काही बेसिक खर्च आहे तेवढा पुढच्या 6 महिन्यांचा बेसिक खर्च भागेल इतके पैसे सेव्हिंग मध्ये ठेवा. त्याचा एखादा इझी एफडी करून ठेवा किंवा अशा एखाद्या अकाउंट वरती ठेवा ज्याचं तुमचं गुगल पे, फोन पे वगैरे चालू नाहीये, त्याचं एटीएम घरात ठेवा. हे जे इमर्जन्सी फंडचे पैसे आहेत ना, ते आपल्याला ग्रो नाही करायचे किंवा त्याच्यावरती रिटर्न्स वगैरे पाहिजेत, हे आपले एक्सपेक्टेशन्स नसले पाहिजेत. तर त्या पैशांना प्रोटेक्ट करायचंय, त्यांना सेव्ह करायचंय, जेणेकरून कुठलीही जर का इमर्जन्सी सिच्युएशन आपल्या स्वतःवरती, आपल्या फॅमिलीवरती वगैरे आले ना, तर त्या केसमध्ये आपल्याला कोणाकडे हात पसरण्याची गरज नाही पडली पाहिजे, आपल्या मदतीला ते पैसे येतील. मिस्टेक नंबर 6, इन्शुरन्स इग्नोर करणं. जर का तुम्ही कोविड मध्ये वगैरे बघितलेलं असेल किंवा कोविडचा विषय सोडून द्या, इन जनरल सुद्धा एखाद्या मिडल क्लास फॅमिलीला कधीतरी तुम्ही बघितलेलं असेल बघा की त्यांच्या घरामध्ये कुणीतरी आजारी पडतं आणि त्यांना लिटरली शेती विकायला लागते, घर विकायला लागतं आणि ते सुद्धा स्वस्तात विकायला लागतं कारण त्यांच्यावरती इमर्जन्सी असते, त्यांना हॉस्पिटलचं बिल पे करायचं असतं. असे खूप किस्से, अनुभव तुम्ही कधीतरी बघितले असतील. त्यामुळे मी तुम्हाला एक पर्सनल सजेशन देतोय, तुमच्या वयाचे 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान 30 क्रॉस होण्याच्या आधी एक हेल्थ इन्शुरन्स आणि एक लाईफ इन्शुरन्स कंपल्सरी काढून ठेवा. जरी का तुम्ही आजारी पडणार नसाल तरी सुद्धा हेल्थ इन्शुरन्स साठी आतापासूनच प्रीमियम भरायला स्टार्ट करा. त्याच पद्धतीने एक लाईफ इन्शुरन्स सुद्धा आत्ताच काढून घ्या. जर का समजा तुम्हीच कमवणारे व्यक्ती असेल तुमच्या घरामध्ये, तुम्हीच करते धरते आहात आणि तुमच्याच लाईफ सोबत देव ना
करो, पण जर का काही झालं तर तुमच्या फॅमिलीच्या आर्थिक सुरक्षिततेचं काय, त्यांच्या भविष्याचं काय, याचा विचार कुठेतरी आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळं एक हेल्थ इन्शुरन्स आणि एक लाईफ इन्शुरन्स हा निघालाच पाहिजे, काढलाच गेला पाहिजे आणि योग्य वेळेवरती काढला गेला पाहिजे. जर का समजा तुमचं लग्न झालेलं असेल, तुम्हाला लहान लहान मुलं असतील, तर तुमच्या वाईफचा आणि लहान मुलांचा इन्शुरन्स वेगळा काढला गेला पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स. आणि तुमचे पॅरेंट्स वगैरे असतील तर त्यांचा हेल्थ इन्शुरन्स वेगळा निघाला पाहिजे. कारण हेल्थ इन्शुरन्स मध्ये प्रीमियम हा नेहमी हायेस्ट एजला लागत असतो किंवा ओल्डेस्ट एजला लागत असतो. त्यामुळे आपल्या आई वडिलांचं एज जास्त असतं, त्यांच्यासोबत जर का आपण आपला हेल्थ इन्शुरन्स कंबाईन केला तर आपल्याला पण जास्तीचा प्रीमियम विनाकारण पे करायला लागू शकतो. त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. आणि लाईफ इन्शुरन्स मध्ये पण तुम्हाला फक्त टर्म प्लॅन बाय करणं हा जास्त योग्य ऑप्शन असू शकतो. बरीच लोक ह्याच्यामध्ये एक चूक करतात की इन्शुरन्स हा इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट म्हणून ते परचेस करतात. हेल्थ इन्शुरन्स असो किंवा लाईफ इन्शुरन्स पण असो, जसं की काही गॅरंटेड रिटर्न्स वाले प्लॅन आहेत, युनिक वाले वगैरे प्लॅन आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन केलं जातं की तुम्हाला तुमचे पैसे वेस्ट पण नाही जाणार, त्याच्यावरती रिटर्न्स पण मिळणार, 15 वर्षानंतर इतके मिळतील, 20 वर्षानंतर इतके मिळतील, 25 वर्षानंतर इतके मिळतील वगैरे वगैरे वगैरे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यापेक्षा तुम्ही एफडी जर कराल ना बँकेमध्ये, तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स मिळतील. म्हणून इन्शुरन्सचं पर्पज फक्त आपल्या फॅमिलीला प्रोटेक्ट करणं, आपल्याला सुरक्षा पुरवणं इतकं असलं पाहिजे. इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट म्हणून बघू नका. इन्व्हेस्टमेंट वेगळी करा आणि इन्शुरन्स वेगळा काढा. इन्शुरन्सला फक्त इन्शुरन्स पुरतच ठेवा, जेणेकरून मिनिमम प्रीमियम पे करून तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट्स मिळतील. म्हणून इन्शुरन्स इग्नोर करू नका. आजच्या काळामध्ये ती खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि गरजेची सुद्धा. मिस्टेक नंबर 7. माझ्या ना ऑफिस मधल्या एका मित्रासोबत मी डिस्कस करत होतो आणि त्याला मी विचारलं की बाबा तुझा हेल्थ इन्शुरन्स काढलेला आहे का. तर तो काय बोलला माहितीये की अरे ऑलरेडी आपण कंपनीमध्ये काम करतोय आणि कंपनीने आपल्याला हेल्थ इन्शुरन्स दिलेलाच आहे, तर मग परत वेगळा हेल्थ इन्शुरन्स काढण्याची गरज काय. आणि हीच एक कॉमन मिस्टेक आहे जे खूप सारे कॉर्पोरेट मधले लोक करत असतात. फक्त कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स वरती डिपेंड राहणं ही मिस्टेक का असू शकते, त्याची 3 कारण मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, इन्शुरन्स मध्ये ना पीईडी ही एक खूप महत्वाची टर्म असते. पीईडी म्हणजे काय, तर प्री एक्झिस्टिंग डिसीज. म्हणजे जेव्हा तुम्ही इन्शुरन्स काढताय ना, त्याच्या आधी जर का तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारासाठी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला लगेच पे करत नाही. त्याच्यासाठी लागतो एक वेटिंग पिरियड, जो मे बी काही आजारांसाठी 2 वर्षाचा किंवा काहींसाठी 3 ते 4 वर्षाचा पण असू शकतो. आणि जेव्हा तुमची कंपनी तुम्हाला इन्शुरन्स प्रोव्हाइड करत असते ना, तर तो इन्शुरन्स तोपर्यंतच व्हॅलिड असतो जोपर्यंत तुम्ही त्या कंपनीचे एम्प्लॉई आहात. आणि आता आपल्यापैकी तर तरुण लोक दर 2 वर्षाला जॉब बदलतात. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही ती कंपनी सोडली ना, त्या दिवशी तिथला इन्शुरन्सचा विषय संपला. दुसरी कंपनी तुम्ही जॉईन कराल, त्या ठिकाणी तुमचा इन्शुरन्स चालू होईल. पण तो नवीन चालू असेल, 0 पासून स्टार्ट झालेला असेल आणि पुन्हा सगळं नव्याने स्टार्ट झालेलं असेल, कारण तुम्ही नवीन एम्प्लॉई आहेत त्या कंपनीचे. त्या केसमध्ये मे बी तुम्हाला प्री एक्झिस्टिंग डिसीज मध्ये ती केस जाऊ शकते आणि तुम्हाला त्या इन्शुरन्सचे बेनिफिट पण मिळणार नाहीत. आणि जो नो क्लेम बोनस वगैरे असतो, या सर्व गोष्टींचे बेनिफिट सुद्धा तुम्हाला मिळत नाहीत. हे सगळ्यात पहिलं कारण ज्यासाठी फक्त कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स वरती डिपेंड राहणं ही चूक असू शकते. दुसरं कारण, जे कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स असतो किंवा जो ग्रुप इन्शुरन्स असतो ना, त्याच्यामध्ये नेहमी तुम्हाला को पेमेंटचा क्लॉज असतो. जेवढं काही हॉस्पिटलचं बिल होईल ना, त्याच्या मिनिमम 20% अमाऊंट नेहमी तुम्हाला पे करावी लागते आणि कंपनी मॅक्झिमम 80% अमाऊंटच पे करते. लेट से तुमच्या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स 5 लाख रुपयांचा आहे आणि तुमचं हॉस्पिटलचं बिल पण 5 लाख रुपयांचं झालं, तर त्या केसमध्ये सुद्धा पूर्ण 5 लाख रुपयांचं बिल कंपनीकडनं किंवा कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स मधून पे होत नाही. तिथं 20% तुम्हाला करावं लागतं. म्हणजे 1 लाख रुपये तुम्हाला तुमचे स्वतःचे पे करायला लागतील आणि 4 लाख रुपयांचं बिल त्या हेल्थ इन्शुरन्स मधून कव्हर होईल, जेव्हा की त्याची लिमिट 5 लाख रुपयांची आहे. तरी सुद्धा हे का होतं, कारण त्याच्यामध्ये को पेमेंटचा क्लोज असतो बऱ्याचदा. आणि त्यामुळे सुद्धा कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स वरती डिपेंड राहणं ही आपली चूक असू शकते. तिसरं कारण, लेट से 5 लाख रुपयांपर्यंतचा तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे, पण तुमचं हॉस्पिटलचं बिल 10 लाख रुपयांचं झालं, तर आता काय कराल तुम्ही. तुम्हाला तर वरचे 5 लाख रुपये तर तुम्हाला स्वतःला पे करायचे. तर ह्या केसमध्ये जर का तुमच्याकडे एक प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स असेल ना, तर भारतामध्ये ती सोय उपलब्ध आहे किंवा आपल्यासाठी तो ऑप्शन अवेलेबल आहे की तुम्ही दोन्ही हेल्थ इन्शुरन्स एक बिल पे करण्यासाठी वापरू शकता. तुमचा जर का 5 लाख रुपयांचं प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स असेल आणि 5 लाख रुपयांचं कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स असेल, तर हे 10 लाख रुपयांचं बिल पे करण्यासाठी दोन्ही इन्शुरन्सचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. आणि बहुतेकदा तुमची फॅमिली, तुमचे आई वडील हे तुमच्या कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्क्लूड नसतात. जरी मे बी तुमची इमिजिएट फॅमिली असेल, तुमची वाईफ, मुलं वगैरे असतील, तरी सुद्धा तुमचे पॅरेंट्स नसतात आणि आपल्यापेक्षा जास्त हेल्थ इन्शुरन्सची गरज आपल्या पॅरेंट्सला आहे. अशी काही महत्वाची कारणं आहेत ज्यासाठी तुमचा एक कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स जरी असला ना, तरी त्याच्यासोबत तुमचा आणि तुमच्या संपूर्ण फॅमिलीचा एक वेगळा हेल्थ इन्शुरन्स काढून ठेवलेलाच पाहिजे, जो वेळेवरती तुम्हाला मदत करेल. आणि हे इग्नोर करणं, असं एक प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स नाही काढून ठेवणं, ही आपली फायनान्शियल मिस्टेक असू शकते, ज्याच्यासाठी वेळ आली तर आपल्याला खूप मोठी प्राइस पे करायला लागू शकते. नंबर 8, अजून एक खूप महत्वाची, एक सिरियस फायनान्शियल मिस्टेक मी माझ्या खूप मित्रांना, माझ्या खूप ओळखीतल्या मुलांना करताना बघितलेली आहे. हे लोक इंस्टाग्राम आणि युट्यूबचे शॉर्ट्स वगैरे बघून ना ट्रेडिंग आणि फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये वगैरे इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करतात. आणि नुसतंच इन्व्हेस्ट करत नाहीत, तर ते इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांच्याकडे जे पैसे आलेले असतात ना, ते त्यांनी पर्सनल लोन मधून आणलेले असतात. म्हणजे लोन घेऊन रिस्की
असेट मध्ये इन्व्हेस्ट करता येते. एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रेडिंग आणि फ्युचर अँड ऑप्शन्स हा काही फ्रॉड आहे असं मी म्हणत नाहीये, पण त्याच्यासाठी खूप एक्सपर्टीज लागतात, खूप एक्सपिरियन्स लागतो, नॉलेज लागतो आणि त्याच्यानंतर जाऊन कुठेतरी खूप कमी लोक त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतात. झिरोदा ऍप तुम्हाला माहिती आहे, त्याचे जे फाउंडर आहेत ना निखिल कामत, ते काही इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले होते भारतामध्ये जेवढे काही ट्रेडर्स आहेत ना त्यांच्यापैकी 82% ट्रेडर्स हे दरवर्षी लॉस मध्ये असतात. म्हणजे फक्त 18% लोक आहेत जे ट्रेडिंग आणि FNO वगैरे यांसारख्या गोष्टींमधून कुठेतरी प्रॉफिट कमवत आहेत थोडंफार, आणि ते 18% लोक एक तर लकी असणार आहेत किंवा खूप एक्सपिरियन्स असणार आहेत, एक्सपर्ट असणार आहेत. त्यामुळं फ्युचर अँड ऑप्शन्स किंवा ट्रेडिंग या सगळ्या गोष्टी नवीन लोकांसाठी शक्यतो नाहीये. कुणीही जो आर्थिक बाबतीतला जाणकार माणूस आहे ना तो तुम्हाला रिकमेंड नाही करणार की तुम्ही एकदम सुरुवातीला ट्रेडिंग करायला स्टार्ट करा किंवा फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा. आपल्याला जर का करायचं असेल, एक तर आपण करिअरच्या सुरुवातीला असतो, आपल्याकडे ऑलरेडी पैशांची तंगी चालू असते आणि त्यातल्या त्यात लॉकडाऊनच्या नंतर वगैरे जर का तुम्ही युट्यूब वरती जास्त व्हिडिओज बघत असेल ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केटच्या रिलेटेड आणि एखाद 2 महिन्यामध्ये जर का तुम्हाला 40-50% प्रॉफिट आला असेल तर तुम्ही स्वतःला बादशाह समजायला लागतं की नाही मला तर माहिती आहे 40 आणि 50% रिटर्न्स कसे मिळवायचे, पण ती गोष्ट लॉंग टर्म मध्ये टिकत नाही. याच्यामध्ये अल्टिमेटली जर का तुम्ही सगळा हिशोब काढाल तुमच्या स्वतःचा, पण जर का तुम्ही अशा चुका केल्या असतील तर फायनली तुम्ही लॉस मध्येच असता. त्यामुळं एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, सुरुवात रिस्की असेट पासून नाही करायची. तुम्हाला सुरुवात नेहमी सेफ असेट्स पासून करायची. कमी रिटर्न्स मे बी मिळतील पण रिस्क पण तेवढीच कमी असेल. त्यातही लोन काढून तर रिस्की असेट्स मध्ये बिलकुल इन्व्हेस्ट नाही करायचंय. हा सगळ्यात मोठा ट्रॅप असू शकतो तुमच्यासाठी. ती गोष्ट नाईटमेअर ठरू शकते, कारण बँकेला एक फिक्स इंटरेस्ट रेट तुम्हाला द्यायचाच आहे. पर्सनल लोन जर का तुम्ही काढलेलं असेल किंवा क्रेडिट कार्डवरनं तुम्ही कुठेतरी स्वाईप मारलेले असतील तर ऑलरेडी तुम्हाला खूप एक चांगला मजबूत इंटरेस्ट रेट बँकेला पे करायचा आहे आणि तेवढे रिटर्न्स तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत की तुम्हाला रिस्की असेट्स मधून मिळणार आहेत. एखाद्या दुसऱ्या वेळेला ते ऍक्सिडेंटली मिळणं हा विषय वेगळा असतो, पण कॉन्स्टंटली ते रिटर्न्स मिळत राहणं ही खूप अवघड गोष्ट आहे. हे इतकं सोपं नाही जेवढं सोपं तुम्हाला एखाद्या युट्यूबच्या शॉर्ट मध्ये, एखाद्या इंस्टाग्रामच्या रील मध्ये किंवा एखाद्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये दिसतं. म्हणून मित्रांनो, पैशांची ना हाव नका करू. पैशांसोबत थोडंसं पेशन्सली राहा, संयमाने राहा. सुरुवात करताना नेहमी मिनिमम एक्सपेक्टेशन्स ठेवा आणि ज्याच्यावरती तुम्ही खूप शुअर आहात अशा इन्व्हेस्टमेंट असेट पासूनच चालू करा. आणि तेही जर का स्वतःचे पैसे असतील तर आणि तरच. इन्व्हेस्टमेंट ही कर्ज घेऊन, इतरांकडनं उधार पैसे घेऊन किंवा क्रेडिट कार्डवरनं पैसे काढून करण्याची गोष्ट नाहीये. हे सगळ्यात आधी लक्षात घ्या. फायनान्शियल मिस्टेक नंबर 9, अजून एक खूप महत्त्वाची मिस्टेक जी या सिरीज मध्ये लोक करत असतात. त्यांचे हाय इंटरेस्ट वाले लोन्स चालू असतात आणि स्टील ते इन्व्हेस्ट करतात. म्हणजे कोणी क्रेडिट कार्डवरनं 1 लाख रुपये काढलेले आहेत, कोणीतरी एखाद्या ऍप वरनं 70-80 हजार रुपये काढलेले आहेत, कोणाचं पर्सनल लोन चालू आहे 5 लाख रुपयांचं आणि ते फक्त तेवढाच EMI पे करतात जेवढा पे करणं गरजेचं आहे आणि इकडे 10-10 हजार रुपये म्युच्युअल फंड्स मध्ये टाकतात, 5-5 हजार रुपये अजून कुठल्या तरी एखाद्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करतात. एक गोष्ट लक्षात घ्या, जर का तुमचं खूप लॉंग टर्म वाला लोन असेल आणि त्यातल्या त्यात होम लोन सारखा एखादा लोन असेल ज्याचा इंटरेस्ट रेट मे बी 10% आतमध्ये असू शकतो, तर अशा एखाद्या लोन मध्ये तुम्ही पेशन्सली घेत असाल आणि EMI पे करून बाकीचे पैसे इन्व्हेस्ट करत असाल तर ती गोष्ट समजता पण येते. पण जर का तुमचं पर्सनल लोन चालू आहे 15% वरती, तुमचं क्रेडिट कार्डचं लोन आहे 30-35-40% वरती आणि जर का तुम्ही ते पे न करता किंवा त्याच्यासाठी एक्स्ट्रा पेमेंट न करता इन्व्हेस्टमेंट जर का करत असाल ना तर तो तुमच्यासाठी चुकीचा निर्णय असू शकतो. रेट ऑफ इंटरेस्ट हा खूप महत्वाचा पॉइंट आहे जेव्हा कुठलेही लोन आपण रिपे करत असतो किंवा लोन मध्ये आपण ऑलरेडी असतो. त्यामुळे जर का तुमचा एखादा हाय इंटरेस्ट वाला लोन चालू असेल, हाय इंटरेस्ट म्हणजे किती, 10% वार्षिक इंटरेस्टच्या वरती, मॅक्झिमम 12% वार्षिक इंटरेस्टच्या वरती जर कुठलंही लोन तुमचं चालू असेल ना तर त्याच्यासाठी एक्स्ट्राचे पेमेंट करा. जर का तुमच्याकडे पैसे असतील तर आधी पूर्ण डेट फ्री व्हा आणि मग त्याच्यानंतर उरलेले ते EMI भरायचे पैसे पण पाहिजे तर इन्व्हेस्ट करा, पण आधी लोन मधून मुक्त होऊन मग इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करा. तुम्ही इकडे लोन डिफॉल्ट करताय, लोनचे एक्स्ट्रा पेमेंट नाही करत, तुमचा सिबिल वगैरे खराब होतोय आणि इकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तर ही काही समजदारीची गोष्ट नाहीये. ही खूप कॉमन मिस्टेक आहे जी आजकालची यंग जनरेशन करायला लागलेली आणि आपल्याला ही मिस्टेक अवॉइड करायची. नंबर 10, आणि हे तर माझं पर्सनल रिकमेंडेशन आहे की ही चूक तर चुकून पण नका करू. मी खूप लोकांना ही चूक करताना बघितलेलं आहे. खूप तरुण वयामध्ये किंवा लवकरच्या एज मध्ये स्वतःचं घर विकत घेणं. तरुण वयामध्ये स्वतःचं घर विकत घेणं हा योग्य निर्णय आहे की अयोग्य निर्णय आहे हे तुमचं तुम्ही स्वतः ठरवा. पण त्याच्या आधी हे 3 उदाहरणं ऐका आणि ही 3ही रिअल लाईफ उदाहरणं आहेत. जर का तुम्हाला व्हॅलिडेटच करायचं असेल आणि माझ्यापर्यंत कुणी आला ना तर हे 3ही लोक मी तुम्हाला समोरून दाखवू शकतो. पहिलं उदाहरण, माझा एक खूप जवळचाच मित्र आहे. ते 3 भाऊ आहेत आणि 3घही पुण्यामध्ये राहतात. लास्ट इयरला त्याने त्याच्या गावाकडे घर घेतलं ज्याच्यासाठी त्याने 25 लाख रुपयांचं बँक लोन काढलं, ज्याचं 25 ते 30 हजार रुपयांच्या रेंज मध्ये EMI चालू आहे. आता गावाकडे फक्त त्याचे आई वडील राहतात. ते 3घही भाऊ पुण्यामध्ये राहतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. ते त्यांच्या घराचा रेंट पे करतात 3घ पण, आणि एक बँकेचा EMI पण चालू आहे. ते फॅमिलीच्या प्रेशर मध्ये किंवा रिलेटिव्हच्या प्रेशर मध्ये त्याने तो घर घेतलेलं होतं. हा निर्णय योग्य असू शकतो का हे तुम्ही ठरवायचंय. दुसरी केस, माझा एक मित्र मुंबईमध्ये राहतो आणि त्याला लग्न वगैरे करण्याची डेट जवळ आली होती किंवा ते वय झालं होतं
त्याचं, त्यामुळे त्याच्या घरच्यांनी इतरांनी थोडंसं प्रेशराईज केलं किंवा कुठल्याही अजून कारणामुळे त्याने एक घर घेतलं, ते घेतलं पनवेलला आणि त्याचा जॉब तिकडे दादर अंधेरी साईडला कुठेतरी आहे. इथून पनवेलवरून दादर अंधेरी दररोज अपडाऊन करणं त्याच्यासाठी पॉसिबल नाहीये. मग त्याने काय केलं, पनवेलचं घर 7-8 हजार रुपये रेंटवरती दिलं आणि तिकडे अंधेरीला 15 हजार रुपये रेंटचं एक घर घेतलं. आता विचार करा, जर का 20 ते 25 लाख रुपयाचं ह्या घराचं लोन असेल तर ह्याचा EMI तो पे करतोय, तिकडे 15 हजार रुपये रेंट पण पे करतोय आणि प्लस लग्नासाठी जी स्थळं येतात ती त्याला बोलतात की ते घर मुंबईच्या बाहेर पनवेलला कुठेतरी आहे, त्यांना मेन मुंबईमध्ये घर पाहिजे. थोडासा विचार करा, हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे. तिसरं आणि मे बी सगळ्यात सिरियस उदाहरण जे मी बघितलं होतं, माझ्याच ओळखीतली एक व्यक्ती आहे, त्याने पण साधारण 35-1 लाख रुपयांचं होम लोन घेतलं होतं. पहिले 1-2 वर्ष तरी ठीक चाललं, तो घेतलेल्या घरात राहत पण होता, त्याचा जॉब पण चांगला चालू होता, IIT मध्ये जॉब करत होता, EMI पण त्याने 2-3 वर्ष व्यवस्थित पे केले. पण झालं काय माहिती, त्याला ना प्रोजेक्टच नाही भेटला, तो कुठेतरी बेंचवर वगैरे होता आणि कंपनीने त्याला काढून टाकलं. पुढचा जॉब मिळेपर्यंत परत त्याला 3-4 महिन्यांचा पिरियड लागला आणि त्याच्या घराचे 2 ते 3 EMI बाउन्स झाले. त्याच्यासाठी त्याला नोटीस आल्या. त्याला एक तर दुसरा जॉब शोधण्याचं टेन्शन, प्लस हे घराचे EMI बाउन्स होतात ह्याचं टेन्शन, घरातल्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन. तर विचार करा, ती फॅमिली कुठल्या प्रेशर मध्ये असेल, ती व्यक्ती कुठल्या प्रेशर मध्ये असेल आणि हे सगळ्या गोष्टी होतात कशामुळं. याचं कारण आहे आपण एक मोठं लोन आणि लॉंग टर्म साठीचं जे मिनिमम 20 ते 25 वर्षांचं लोन असतं, ते लोन कुठल्या तरी फॅमिलीच्या प्रेशर मध्ये, रिलेटिव्हच्या प्रेशर मध्ये किंवा अदर कुठल्या तरी कॉन्सिक्वेन्सेस मधनं घेतलेलं असतं. तो एक थॉटफुल डिसिजन नसतो किंवा गरज म्हणून आपण घर घेत नाही, तर प्रेशर म्हणून आपण स्वतःचं घर खरेदी करतो. तरुण वयामध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं घर लाईफ मध्ये एकदा तरी खरेदी करायचंय आणि आपण ते केलंच पाहिजे. मी घर खरेदी करण्याच्या विरोधामध्ये बिलकुलच नाहीये, पण त्याची योग्य वेळ काय आहे, तो मी जो सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, घर घेण्याची योग्य वेळ कुठली, त्याच्यामध्ये मी सगळे डिटेल मध्ये समजून सांगितलेले की काय एज असू शकते किंवा कुठल्या पॉइंटला आपण लाईफचे घर घेतलं पाहिजे वगैरे. डिटेल मध्ये जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ बघा. पण आत्तासाठी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो, एकतर ना जर का समजा तुम्हाला 25,000 रुपयाचा EMI पे करायचा ना, तर थोडेसे स्मार्ट बना, 15,000 रुपयाच्या रेंटच्या घरामध्ये राहा आणि जे 10,000 रुपये तुम्ही बँकेला पे करणार आहात ना, ते पुढच्या 10 वर्षांसाठी कंटिन्युअसली इन्व्हेस्ट करत राहा. साधा SIP जरी तुम्ही केलात आणि 12-15% जे रिटर्न्स तुम्हाला मिळाले ना, तर 10 वर्षामध्ये एक चांगली अमाऊंट तुमची तयार होईल आणि 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही स्वतःचं घर घ्यायला जाल ना, मे बी जर का ती योग्य वेळ असेल तर त्यावेळेस डाऊन पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे एक चांगली अमाऊंट तयार झालेली असेल, तुमच्याकडे एक चांगली इन्व्हेस्टमेंट कॉर्पस तयार झालेला असेल तोपर्यंत, आणि मे बी तेव्हा तुमच्यासाठी जास्त योग्य वेळ पण असेल, कारण आपण तोपर्यंत फायनान्शियली स्टेबल झालेलो असतो. मे बी तुमच्या मुलांचे एज्युकेशन पण स्टार्ट झालेलं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या खर्चांचा विचार करून, त्यावेळेस जी परिस्थिती असेल त्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून एखादं घर खरेदी करणं हा जास्त योग्य निर्णय असू शकतो. तरुण वयामध्ये किंवा खूप अर्ली एज मध्ये जेवढी काही मुलं घर खरेदी करतात ना पुण्यामध्ये किंवा कुठल्याही एखाद्या शहरामध्ये, तर तो डिसिजन मोस्ट ऑफ द टाइम्स पूर्ण विचार करून घेतलेला नसतो. तो अंडर प्रेशर घेतलेला असतो आणि पुढचे 20 ते 25 वर्ष पश्चाताप करायला लागतो त्या एका घरासाठी किंवा त्या एका मोठ्या लोन साठी. त्यामुळे इतकी मोठी जबाबदारी घेताना, इतकं मोठं लोन घेताना पूर्ण विचार करून घ्या. त्यातही जर का तुम्हाला घ्यायचं असेल आणि तुमची कॅपॅसिटी असेल तर मी कुणीच नाही तुम्हाला रोखणारा, पण माझा सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की तो डिसिजन थॉटफुल असावा आणि तुमच्या गरजेची ती गोष्ट असावी. सो या 10 होत्या मोस्ट कॉमन मिस्टेक्स ज्या आजकालची जी तरुण मंडळी आहे, आपले मित्र जे आहेत ते करत असतात त्यांच्या पैशांसोबत आणि त्यातून एका फायनान्शियल ट्रॅप मध्ये फसत जातात. म्हणून या 10 मिस्टेक्स अवॉइड करा आणि मला कमेंट करून सांगा ह्याच्यातली मिस्टेक तुम्ही पण कुठली केली आहे का आणि ती तुम्ही कशा पद्धतीने सुधारणार आहात किंवा तुम्हाला ह्याच्यापैकी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या ते सुद्धा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. तुमच्या अजूनही जर का काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.